आम्ही सकाळी बिरवडीच्या मॅच बघायला गेलो होतो, तिथे सुद्धा खूप छान ग्राउंड आहे आणि ते सुद्धा मालकीचं ग्राउंड आहे ग्रामपंचायतीच्या. आपली ही शासकीय जागा कशा पद्धतीची याचा संपर्क साधून आपण सुद्धा या ग्राउंडवर काहीतरी चांगलं करू शकतो. कारण ग्राउंड बघितल्यानंतर आणि खेळ पाहण्यात खूप चांगला आनंद येतो. आपणा सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय सन्माननीय वसंत चव्हाण साहेब. त्याचप्रमाणे आमदार विलासजी तरे साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन. कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक गेल्या 3 वर्षापासून आपण इथे आयोजित करत आहात आणि या 3 वर्षात एक चांगलं नियोजन आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आज आम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चव्हाण साहेबांनी मी स्वतः येत असताना ग्राउंड बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा एक आनंद झाला का चांगल्या पद्धतीचं ग्राउंड आपण इथे तयार केलेलं आहे. आणि जिल्हा प्रमुख स्वतः 3 वेळेस इथे हजेरी लावलेली आहे. त्यांनी त्या ग्राउंडच्या संदर्भातली त्यांना भूमिका नक्कीच काही ती माहिती असेल. बाकी आजचं जे चषक आल्यानंतर मला एवढं सुंदर नियोजन आपल्या मंडळाचं जे नियोजन आणि सर्वांचंच म्हणजे कॉमेंट्रेंट्स वगैरे सर्वच चांगल्या पद्धतीचं नियोजन मला इथे जाणवलं. ज्या ज्या संघांनी भाग घेतलेला आहे सर्व त्यांच्या सर्वांच्या खऱ्या अर्थानं भाग घेतल्याबद्दल कौतुक करतो. आणि आज शेवटपर्यंत जे संघ टिकलेले आहेत त्यांनी जे विजयी उपविजयी होणार आहेत त्यांच्या खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. आणि मंडळाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी असतील जर आपल्याला या भागामध्ये क्रिकेटच्या संदर्भात ग्राउंड डेव्हलप करण्याच्या संदर्भात एखादा विषय किंवा कुठलाही विषय हाच नाही तर गावातला पण विषय जिल्हा प्रमुखांनी सांगितलं तुम्ही जसे आमच्या बरोबर होतात तसे आता आमदार म्हणून आणि जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही भविष्यामध्ये तुमच्याच बरोबर राहणार आहोत. ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याच्या संदर्भात ह्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. आणि चांगलं आज इथे क्रिकेटचे आयोजन केल्याबद्दल सर्व मंडळाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच विलासजी तरे साहेब आमदार. आपण पाहतायत आणि खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. दरम्यान आपण पाहतायत अच्चू बारीच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बॅक टू द बॉलर हेड. अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या शिखर किणी दर्शवतात की 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. या आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया या मॅच साठी. यस धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि अगदी सामना देखील अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चुबारी यांच्याकरिता अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता परंतु मागच्याच बॉलवरती अगदी सुंदर पद्धतीने डाऊन द ग्राउंडचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा तिथे जरूर मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 चेंडू आणि 11 धावा. पहिलं षटक. 3-3 षटकांचे सामने आहेत आणि आपण पाहतोय आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. अतिशय सुंदर पद्धतीनं आणि अगदी देखण्या पद्धतीनं हे आयोजन नियोजन या मैदानाचं आपण पाहतोय. एक सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गरम्य असं मात्र हे वातावरण आणि त्यामध्ये आजच्या दिवसातला अंतिम दिवसातले मात्र हे सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातला. 3-3 षटकांचे सामने आपण पाहतोय. एका बाजूला चिंचणी आणि एका बाजूला आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण
यावेळेला ऑन साईडला फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. तिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्या अखेर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 12. कारण अंबेरीचं पहिलं षटक संपलं आणि दोन फलंदाज एका बाजूला हर्षद आणि एका बाजूला वंश हे खूप छान पद्धतीने फलंदाजी करतात. तर पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर हर्षद अर्थात अच्छू बारी यांनी मात्र या 6 चेंडूंचा खेळ केला आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 वरती. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 सुंदर आणि देखणा सोहळा आज अंतिम दिवसामध्ये आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचतोय. हळूहळू संध्याकाळचं सत्र आणि फायनलची चाहूल. कुठले संघ मात्र असतील दोन जे अंतिम सामना खेळवण्याचा मान मिळवतील त्यासाठी चाललेली भानगड सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिंचणी आहे आणि एका बाजूला आशिष लॉजिस्टिक डॉक्टर डहाणू यांच्यातला द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर देखील आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. बक्षीस वितरण अनेक कार्यक्रम आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने वेळ कमी खर्च करा. तीन षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो रविवारचा दिवस आणि अनेक प्रेक्षक जिथे मात्र जागा मिळेल तिथून मात्र चांगले व्ह्यू कसे बघायला मिळतील त्या अनुषंगाने डोंगरावरून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि अतिशय सुंदर मात्र हे मैदान आहे. ज्या पद्धतीनं साहेबांनी देखील उल्लेख केला की हे मैदान अतिशय सुंदर आहे, याच्या मागे देखील आपण भरपूर काही चांगला एक सुसज्ज मैदान आणखीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या शब्दांनी निश्चित स्वरूपात आमच्या आयोजकांना देखील स्फूर्ती मिळाली असेल. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातला गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक यांना आपण पाहत असताना पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि इथे मात्र डॉट बॉलनं या दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील बघायला मिळाली. हर्षद चुबारी आपल्याला पाहायला मिळतोय, हार्दिक तांडेल आणि हा चेंडू जो आपण पाहतोय पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं सिंगलनं पुढे स्कोर कार्ड सरकते जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 13 धावसंख्येवरती. 13 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर सामना आपल्याला बघायला मिळाला. याआधी देखील गोलंदाजीचा जोर चिंचणी संघाने दाखवला आणि प्रशांत घरत यांचा अर्नाळा संघ जो मात्र बाद होताना पाहायला मिळाला या स्पर्धेमधून. समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड होईल, फेकी येईल तदवरती सिंगलने मात्र संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ चालू असताना 3 चेंडू फेकून झालेत, 2 चेंडू फेकून झालेत. या मागील चेंडू हा वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 14 वरती. 14 ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन मात्र आपण पाहतोय 4 चेंडू या षटकामध्ये येणं बाकी असतील. अमोल पाटील स्टँड मध्ये मात्र आपण पाहतोय प्रेक्षक राजे आनंद घेतात या मॅचचा. त्रिशिका 11 स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर पद्धतीनं. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु भन्नाट वेग आणि भन्नाट वेगासहित अचूक टप्पा, अचूक लाईन ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित मेळ बघायला मिळाला या चेंडू मागे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ह्या चेंडूची हाताळण पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचतंय. आणखीन 3 चेंडू ह्या षटकात तेवढेच महत्वाचे राहतील. बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतो चिंचणी आणि टॉस जिंकल्यानंतर मयूर मर्दे यांनी सांगितले की प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. चेंडूला मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिथे मात्र सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. या सिंगलच्या सहाय्यानं एक धाव पुढे सरकतंय आणि या 1 धावसंख्येने फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 15. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचताय आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय सूरज साळुंके साहेब माकणे यांच्या माध्यमातून तब्बल आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाची भरीव देणगी मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानतंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सूरज साळुंके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 10,000 रुपयाची रोख देणगी या स्पर्धेकरिता. आणि इथे मात्र आपण पाहताय फलंदाजांनी षटकार खेचलाय समोर. लॉंग ऑफला क्लिअर करणारा अतिशय देखणा स्ट्रोक फलंदाज अच्छू बारीच्या बॅटमधनं षटकार. आदरणीय सन्माननीय संतोषदा म्हात्रे सरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय संतोषदा म्हात्रे यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 21 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला अर्थातच दुसरं षटक पाहायला मिळतं. सूरज साळुंके साहेब आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती माकणे आणि त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. अगदी छान पद्धतीने आमचे अनेक मान्यवर प्रेक्षक या स्पर्धेकडे वळाले आणि आमच्या दात्यांनी या स्पर्धेला उचलून घेतलं. ऑन साईडला पुन्हा एकदा आसमानी टोला, चेंडू सीमा रेषा पलीकडे 6.
खूप छान पद्धतीने बॅटिंग होते. दुसऱ्या षटकात गिअर अप केलं, गाडी अगदी मंद मंद गतीने धावत होती. तदनंतर मात्र आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर राखण्याचा प्रयत्न राहिला दोन फलंदाजांचा. अतिशय चांगली फलंदाजी हर्षद अच्चू बारी. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ देखील बाकी असेल. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. बिनबाद जोडी, एका बाजूला हर्षद, एका बाजूला वंश. मला तरी वाटतं वंश फक्त 2 चेंडू खेळतोय. 10 चेंडूंचा खेळ हर्षद बारी यांनी मात्र जबरदस्त पद्धतीने केला. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावा या धावफलकावरती आहेत. 24 धाव्यांवरती हर्षद बारी अच्चू, चिंचणीचा ब्रँड खेळाडू, टेनिस क्रिकेट पटलावरती गाजलेलं नाव. मैदानाच्या आतमध्ये ॲज अन फ्रंटलाईन बॅटर, संघाचा सेनापती. आणि सेनापती कसा असावा जो निश्चित स्वरूपात प्रजेला सुखी ठेवेल आणि खऱ्या अर्थानं संघाला आनंदाचे क्षण देतोय. अर्थातच अच्चू बारी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक स्लॉग मध्ये ओमकारला प्रचारणात आणलंय कर्णधारांनी. मयूर मर्देला आपण पाहिलं टॉस जिंकला तेव्हा मात्र प्रतिक्रिया मांडली की हेच हवं होतं. टॉस जिंकलात म्हणजे मॅच जिंकण्याचे दाट शक्यता, परंतु आजचं टेनिस क्रिकेट तसं राहिलेलं नाही. फक्त टॉस जिंकून सामने जिंकता येत नाही. जर समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा असेल तर तुमची खेळ तुमचा जो आहे तो महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने फक्त टॉसवरती क्रिकेट मॅटर करत नाही. पुढचा बॉल आणि पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला ओमकारचा मात्र आपण पाहतो अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता. चेंडूला मात्र खेळलंय, तिथे मात्र फेकी येईल तद्वरती एक चोरटी धावची सिंगल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. तिसरं षटक आणि उर्वरित जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे पाहुणे मग निश्चित स्वरूपात इथून रजा घेत आहेत. अर्थातच चव्हाण साहेब, तदनंतर विलासजी तरे साहेब, नवनिर्वाचित आमदार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिली. त्याचबरोबर सूरज साळुंके साहेब देखील आहेत आणि या स्पर्धेची रजा देखील घेत आहेत. अत्यंत महत्वाचा वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि निश्चित स्वरूपात वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आणि ते निश्चित स्वरूपात रजा घेत आहेत. वसंत चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य तब्बल 20,000 रुपये. मंडळ टाळ्या वाजून त्यांचं आभार मानते. थँक्यू सो मच साहेब. आणि तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहू शकाल 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चालू आहे तिसरं अगदी स्लॉग षटक, जिथे मात्र विकेट पाहायला मिळालेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज ओमकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 धावा या धावफलकावरती आहेत. यस, ऑल राईट. एक सिंगल आणि विकेट अशी मात्र स्थिती या चेंडूवरती पाहायला मिळाली. अर्थात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. वेदांत यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चेंडूंचा खेळ 2 झालाय, आणखीन 4 चेंडू येणं बाकी आहेत. वसंत चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य रोख रक्कम 20,000 रुपये, ज्यांनी मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य केलं. सूरज साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं आणि खऱ्या अर्थानं बाप्पा मोरया चषकाची शोभा वाढवली. धन्यवाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वळला अच्चूबारीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे जरूर डीप मध्ये आणि आपण पाहतोय लॉंग ऑनचा खेळाडू तैनात असताना फेकी आली, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 30. शेखर आणि जतीन किणी आम्हाला दर्शवत आहेत की 30 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि या 3 बॉलचा खेळ बाकी असताना पाहूया आता कोण जिंकणार आणि कोण हरणार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील अर्नाळा संघाला धारातीर्थी पाडलं. गोलंदाजी ही क्वालिटी राहिली चिंचणी या संघाची आणि गोलंदाजीमध्ये दमखम दाखवत असताना ज्यांनी प्रशांत घरत यांचा संघ रिहांश दुर्गेश 11 अर्नाळा या संघाला शांत ठेवलं ती देखील क्वालिटी राहिली. अच्चूबारी सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज आपल्या साथीदारासाठी, आपल्या सवंगड्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मनमोहित फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आणि निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. सूरज साळुंके साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. क्या बात आहे. थँक्यू सो मच साहेब. आणि वसंत चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. थँक्यू सो मच साहेब. तुम्ही आलात आणि या स्पर्धेतले मात्र रंग भराले. थँक्यू सो मच. आदरणीय सन्माननीय कामनीजदा राऊत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. मंडळ त्यांचं देखील टाळ्या वाजून आभार मानत आहे. आदरणीय सन्माननीय कामनीजदा राऊत
युवा कार्य सम्राट म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत बहुजन विकास आघाडीचे एक युवा कणखर बाणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. याच वेडी गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची एज अँड टेकन फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. वेगावरती स्वार आणि अच्चू बारी बॅक टू द डगआउट. स्ट्राईक घेतली होती परंतु स्ट्राईक घेतल्यानंतर त्याचं सार्थ करता आलं नाही. फलंदाज अच्चू बारी बॅक टू द डगआउट गॉन. तीस धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडू हे फेकून झालेत आणि अवघा एक चेंडू या षटकातला बाकी. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024चा अतिशय सुंदर सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणि 30 धावा ह्या धावफलकावरती आहे. डीजे कॅन्डी आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर साऊंड सिस्टम सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचे प्रोप्रायटर मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप छान पद्धतीने आमचा आवाज पोहोचविण्याचं ते काम तुमच्यापर्यंत करतायत. डीजे कॅन्डी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 30 वरती. अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या 30 वरती स्थिर आहे परंतु चिंचणी संघ ह्या 30 धावा देखील रोखण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात चांगला करेल. बॉल लाईन टू द गॅप मध्ये ढकललाय. अगदी आपण पाहतोय सफल झालेत आणि तदनंतर चेंडूचा वेग पाहिला आणि इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळत चौकार मिळवला. शेवट गोड झाली. 34 धावा धावफलकावरती लागल्या आणि 35 धावांचं टार्गेट ठेवलं. 35 धावांची कहाणी काय होईल दुसऱ्या डावात आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. विराथन खुर्द, कुर्लाई सरतोडी आणि ओमकार बॉईज एडवण तिन्ही संघांना विनंती करतोय आपला प्रतिनिधी पाठवा आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे. विनर ही अशा आपण 4 चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. लक्षात घ्या कुर्लाई सरतोडी, ओमकार बॉईज एडवण आणि विराथन खुर्द आणि दोन्ही संघांचे इथे एक्स्ट्रा प्रतिनिधी आहेत. तुम्ही देखील ते लॉट्स पाहणार आहात. यस आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य कामनीशदा राऊत यांच्या माध्यमातून जे 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं अगदी त्यांचे बंधू मोहनीश दादा यांच्या स्मरणार्थ मात्र आपण पाहतोय जे मात्र आर्थिक सहाय्य आलं त्यांचं देखील बाप्पा मोरया ग्रुप आभार मानते. कामनीश दादा राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मोहनीश दादा राऊत यांच्या स्मरणार्थ ते मात्र कॅश प्राइज आलं. त्यांचे खूप खूप आभार. ओमकार बॉईज एडवण, विराथन खुर्द, आई कुर्लाई सरतोडी आणि 2 संघांमधला इथे एक्स्ट्रा प्रतिनिधी आहे. एक विनर चिठ्ठी टाकली जाईल आणि ते मात्र आपण पाहतोय लॉट्स आपण इथे पाहणार आहोत. वेळेचा विचार केला तर 4 वाजलेत आणि आतापर्यंत आपल्याकडे 3 सामन्यांचा खेळ बाकी आहे. त्या अनुषंगानं आपण आता इथे लॉस ड्रॉ करणार आहोत सेमीफायनल करिता. पुंडलिक जयराम घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सक्षम बियर शॉप यांच्या माध्यमातून 1,001 रुपयाचा 1,111 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. त्यांचं मंडळ डाळ्या अजून आभार मानतात. थँक्यू सो मच पुंडलिक जयराम घरत साहेब, सक्षम बियर शॉपचे मालक यांच्या माध्यमातून 1,111 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात होईल. धावसंख्यांचा जर आपण विचार केला तर 35 धावा ह्या धावफलकावरती आहेत. एका बाजूला विनीत अंबिरे आणि एका बाजूला आपण पाहतोय मयूर मर्दे, मागच्या मॅचचा स्टार. मागच्या मॅच मध्ये ज्या धावा मात्र ठोकल्या 32, काय कमालीचं क्रिकेट त्यांनी दाखवलं आणि तोच मयूर मर्दे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी घराण्याचा वारसा. त्यांचे वडील देखील त्याच पद्धतीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक स्वतः मयूर देखील एक घराण्याचं वारसा क्रिकेटच्या माध्यमातून पुढे चालवतोय आणि तोच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज थोडं स्पीडअप करा. इथे मात्र आपण सेमीफायनलचे लॉट्स देखील
टाकणार आहोत. सँडी दादा त्या तयारीत आहेत, डीजे कॅन्डी आहेत आणि एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघाचे. आपण तिथे चेक करा. एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी, विरातन खुर्द आणि एका बाजूला ओमकार बॉयज Z1 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. चिन्मयीला आपण पाहताय. 18 बॉल 35 ची गरज, 35 ची गरज, 18 बॉल. मयूर या मॅच मध्ये मयूरला खेळणं अत्यंत गरजेची भूमिका असेल. संघाचा फ्रंटलाईन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्देला आपण पाहू शकाल. एका बाजूला विनीत अंबिरे, त्यांच्या समवेत पहिलाच बॉल. फुदरलेनचा बॉल होता. अच्चू बारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे अच्चू बारीने चॅलेंज केलंय अगदी लगेचच. हा बॉल जसा वाईट घोषित केला तसा लगेचच चॅलेंज झाला अच्चू बारी यांचा. वॉर रूम मध्ये विशाल नाईक सर असतील आणि तो बॉल मात्र फेअर डिलिव्हरी असेल की वाईट बॉल असेल या अनेक गोष्टी पाटील नेटवर्कची टीम जतीन किणी आहेत. बहाडोलीचा गोडवा, ज्या पद्धतीने बहाडोलीमध्ये फेमस जांभूळ आणि त्या जांभळांमधला गोडवा जतीन किणी, मायेची माणसं तिथे निश्चित स्वरूपात असतात. साहिल पाटील यांना देखील आपण पाहिलं. पाटील नेटवर्क्स मध्ये भरपूर चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आता निश्चित स्वरूपात विश नेटवर्कला ते जोडले गेले, परंतु साहिल पाटील जतीन किणी ही जोडी राहिली होती. अनेक वर्ष त्यांनी पाटील नेटवर्क्सला सांभाळलं. आपण पाहतोय विशाल नाईक सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. वॉर रूम मध्ये फेअर डिलिव्हरी, ऑल राईट. इथे मात्र चांगला चेंडू आहे. येस, मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय विशालजी नाईक सर, जे पंचांची भूमिका सलग 5 दिवस आणि अगदी थोड्या वेळात ते रजा घेणार आहेत. भाईंदर नवघर गोडदेव निश्चित स्वरूपात इथून ते बिलॉंग करतात आणि त्यांचं या बाप्पा मोरिया चषकाच्या माध्यमातून ज्यांनी अचूक कामगिरी केली आणि पंचही भूमिका अत्यंत महत्वाची, त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय. कल्पेश यांना विनंती करीन की आदरणीय सन्माननीय नाईक सरांचं आपण इथे निश्चित स्वरूपात यथोचित स्वागत सन्मान, ह्या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचं आपण स्वागत सन्मान करणार आहोत. एक क्षण टिपत असताना, कैद होत असताना आपण पाहतोय, कारण वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते क्षणचित्र. आणि विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी थोड्या वेळात ते रजा घेणार आहेत. त्या अनुषंगानं आपण पाहतो त्यांचा स्वागत सोहळा, स्वागत सत्कार सोहळा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच. अतिशय चांगली आणि अचूक अंपायरिंग तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाली आणि तुमचे आभार आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. एका बाजूला चिन्मय, ज्यांनी 3 चेंडू फेकले आणि 3 चेंडू फेकत असताना फक्त 1 धाव खर्च केली. समोर कोण आहे मला माहित नाही. मी माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. फलंदाज बाद, गॉन. येस, येस, आदरणीय सन्माननीय संतोषदा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत स्वागत सन्मान. विठ्ठलवाडी गावचे आधारस्तंभ आणि या आयोजकांसाठी सातत्याने एक स्फूर्ती देणारं नाव, अर्थातच आदरणीय सन्माननीय संतोषदा म्हात्रे यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय कल्पेश यांना. संतोषदा म्हात्रे आपण पाहतोय, जे तरुण मुलं पुढे आहेत त्यांना आपण पाठीचा कणा म्हणून आधार देणं, हे काम सातत्याने ज्यांनी केलं, अर्थात संतोषदा म्हात्रे यांचं मात्र स्वागत सत्कार मुख्य व्यासपीठावरती अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय. हे व्यक्तिमत्व आहेत विठ्ठलवाडी गावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आपण पाहताय आणि गावाचा विकास कुठल्या पद्धतीने होईल याच्याकडे बारकाईने लक्ष आणि बाप्पा मोरिया संघासाठी जे बॅकबोन राहिलेले आहेत संतोषदा म्हात्रे सर, थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकात चिन्मयची गोलंदाजी धारदार राहिली, ज्याने मात्र निश्चित स्वरूपात विनीत अंबिरे याला मात्र बाद करण्यात ज्याचा महत्वाचा वाटा राहिला. जबरदस्त गोलंदाजी. फुदरलेनचा बॉल, चेंडूला उडवले, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तिथे जरूर, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. अतिशय देखणा फटका. बाप्पा मोरिया चषक षटकार. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळतंय. हळूहळू मात्र आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र तसं बक्षीस वितरणासाठी मात्र तयारीला मात्र लागत असताना आमचे बाप्पा मोरियाचे सर्व आयोजक मंडळी, विशाल नाईक सर मात्र रजा घेतात. अतिशय सुंदर पंचांची भूमिका राहिली त्यांची आणि आता मात्र इथून रजा घेत असताना सलग 5 दिवस जबरदस्त पंचांची भूमिका.
यावेळेला हा बॉल व्हाईट बॉल आणि तिथे देखील अच्चू बारी यांनी मात्र दर्शवलं की हा चॅलेंज पुन्हा आम्हाला करावं लागेल. पंचांनी दर्शवलं व्हाईट बॉल. अच्चू बारी वाट बघत होतात की हा चेंडू तुम्ही व्हाईट कधी देताय आणि आम्ही इथून कधी चॅलेंज करतो. येथील वॉल रूम मध्ये आमचे आयोजक मंडळी तिथे सँडी दादा असतील आणि हा चेंडू वाईट आहे की नाही हे मात्र बघितलं जाईल. जतीन केणी दर्शवतात पाटील नेटवर्क्स मध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं कार्यरत असताना. ऑल राईट अँड फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतंय. काय आपण पाहतोय अगदी अचूक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे अच्चू बारी ज्यांनी मात्र पंचांना चॅलेंज केलं आणि सलग 2 चेंडू जे वाईट घोषित झाले त्यांना मात्र चॅलेंज करताना स्वीकार केला की गोलंदाजाचे चेंडू चांगले आहेत आणि ते चांगले आहेत तर त्वरित आम्ही त्याच्या मागे चॅलेंज करू आणि अतिशय सुंदर वॉर रूम मध्ये पाहायला मिळालं. लॉट्स आपण पाहतोय एका बाजूला 2 विनर संघ आपण एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी पाहून घ्या तुमच्या समोर जे होते आहे. एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी तदनंतर एका बाजूला विरातन खुर्द आणि ओमकार बॉईज एडवन हे मात्र आपल्याला संघ पाहायला मिळतील आणि यामधला एक संघ आपल्याला पाहायला मिळेल जो जिंकणार ती विनर चिठ्ठी त्याच्यात दाखल झालंय आणि पहिला सेमीफायनल ते उचलली जाईल आणि तिथे डीजे कॅन्डी आम्हाला दर्शवतील की पहिला सेमीफायनलचा सामना कोणाचा असेल. येस ओमकार बॉईज एडवन आणि कुर्लाई सरतोडी हा संघांमध्ये पहिला मॅच सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळेल. उपांत्य फेरीला सुरुवात होत असताना ओमकार बॉईज एडवन या संघानं निश्चित स्वरूपात चांगल्या संघांना आज पाणी पाजलं आणि खऱ्या अर्थानं आता सेमीफायनलचा मान त्यांना मिळाला ज्यामध्ये आपण पाहतोय पहिलाच मॅच सरतोडी विरुद्ध एडवन यांच्यातली अत्यंत महत्वाची मॅच सेमीफायनल 1 मध्ये रंगताना पाहायला मिळेल आणि जिथे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील 2 कर्णधार या मॅच संपल्यानंतर टॉस साठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळा अखेर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती जिग्नेश ऑन साइडला जिग्नेशच्या विरोधात मयूर मर्दे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकतोय. आलाय षटकार 6. येस आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव दुसऱ्याच बॉलवरती षटकार आणि अतिशय चांगलं आपलं एक 12th मॅन म्हणून भूमिका कशी असावी संघाचं हित मांडण्यासाठी आपण इथे आलेलो असतो. बारकाईनं अगदी ते पाहतात आणि हे महत्वाचं आहे. जरी संघामध्ये जागा मिळत नाही हरकत नाही परंतु गावाचं नाव गावाच्या प्रत्येक खेळाडूंची नावं आणि स्कोर कार्ड कडे बारकाईने लक्ष देण्यासाठी मी इथे आलोय. जबरदस्त या वेळेला नशिबानं साथ दिली नाही. गोलंदाजानं मात्र चेंडू हाताळला होता. वेगवान भन्नाट वाऱ्याच्या वेगाप्रमाणे तो चेंडू हाताळला गेला परंतु आपण पाहतो यष्टीरक्षक अच्चू बारी यांना देखील बीट केलं. स्कोर कार्ड हाईट फॅक्टर मॅटर करतं ज्याच्यासाठी चॅलेंज केलाय बॅटिंग टीमनं की तो चेंडू नो मिळेल का आणि ते देखील आपण वॉर रूम मध्ये पाहणार आहोत. तिथे जतीन केणी पोहोचतील सँडी दादा असतील कल्पेश असतील आणि तिथे आपण पाहणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑल राईट चांगला चेंडू आहे परंतु बाईचे संकेत आले आणि तिथे मात्र आपण पाहतोय चौकार मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते. शेखर किणी आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 19 धावा 35 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता मयूर मर्देकरिता. चेंडूला मात्र हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलं. दुसरीचा प्रयत्न राहिलाय परंतु अगदी योग्य वेळात नकार दिला आणि होकार नकारांमध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती धावावं लागतं आणि ते महत्वाचं देखील असतं. जर त्याच्यामध्ये तुमचा विसर पडला तर मग धावचीची दाट संधी जी निर्माण होते आणि त्यामध्ये संघाचा लॉस होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांच्यामध्ये देखील झाला आणि तदनंतर 82 धावांवरती फलंदाज यशस्वी जयस्वाल याला बाद होताना पाहायला मिळालं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 4थ्या टेस्ट मध्ये.
ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये आपण पाहतोय चेंडू चाललाय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध खेळत असताना आलाय चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती. 35 धावांचं मात्र टार्गेट ठेवलं. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. अच्छू बारी एका बाजूला आपण पाहतोय संघाचे सेनापती म्हणून मागच्या मॅच मध्ये थोडेसे कमी पडले. विथ द बॅट थोडस शांत राहिले. त्या अनुषंगाने आता धावसंख्यांचा थोडासा ग्राफ जो होता जो 40-45 पर्यंत पोहोचायला हवा होता तो पोहोचला नाही आणि 35 पर्यंत धावसंख्या थांबली. आणि प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देण्याकरिता मयूर मर्दे आणि एका बाजूला हार्दिक या दोन्ही फलंदाजांनी छान उत्तर देण्यासाठी तयारीला लागले. या वेळेला आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये बॉलला ढकलले. क्षेत्ररक्षक घेतील डीप मधून. तत्पूर्वी चेंडू क्लिअर करेल का? ऑल राईट. इथे आलाय चौकार. षटकार चौकार षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 धावा. 7 ची गरज. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 7. काय होतील या मॅच मध्ये घडामोडी हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आत. पुंडलिक जयराम घरत साहेब अर्थातच सक्षम बियर शॉप यांच्या माध्यमातून 1111 रुपये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच. तुमचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलं. मंडळ तुमचं देखील आभारी आहे. 6 बॉल आणि 7 ची गरज. 7 ची गरज आणि 6 बॉल. कैलासाशी अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 चा अतिशय सुंदर सोहळा. येस एका बाजूला ओमकार बॉईज एडवण आणि एका बाजूला कुर्लाई सरतोडी टॉस साठी या. चला आपण टॉस साठी यायचं. वेळ कमी आहे आणि 3 सामने खेळवायचे आहेत. आम्हाला फायनलचा सामना देखील 3 ते 4 षटक खेळवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आयोजकांच्या सूचना लगेच फॉलो करा आणि टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. गोलंदाज हर्ष. या वळला मयूर मर्देच्या बॅट मधनं डाऊन द ग्राउंड अगदी समोर. क्रिकेटच्या मैदानातली सर्वाधिक सेफ जागा. अर्थातच गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला फटका आणि तिथे मात्र मिळाला षटकार. स्कोर आर लेवल. इथून फक्त एका धावेची गरज आणि आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू विजयाचा सुगंध दरवळत असताना डगआउट मध्ये मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्दे काय कमालीचा खेळ करतोय. 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येस टॉस आपण करणार आहोत. सेमीफायनलचा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील शेवट मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथे मात्र विजयाची 1 धाव आणि आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू या संघानं विजयाचा झेंडा विजयाचा तुरा रोवला. वेल प्ले. अभिनंदन आणि चिंचणी संघाचं कौतुक. तुम्ही देखील प्रयत्न चांगले केले. क्रिकेटचा खेळ आहे. कधी जिंकावं लागतं कधी हरावं लागतं. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचे देखील आभार. या पुढील मॅचच्या टॉस साठी एका बाजूला आपण पाहतोय आई कुर्लाई सरतोडी आणि एका बाजूला आपण पाहतोय संघ असेल तो म्हणजेच ओमकार बॉईज एडवण.